सर्वप्रथम मी वालावलकर सरांचं हार्दिक अभिनंदन करतो। आज दुसऱ्या स्टुडिओचं इनॉग्रेशन इथं झालेलं आहे। मला खूप आनंद होतोय की आता नवीन नवीन कोर्सेस सगळ्या विद्यार्थ्यांना याच्यामुळे लवकरात लवकर मिळू शकतील आणि त्याचा फायदा अगदी ग्रासरूट लेवलवरच्या स्टुडंट्सनाही मिळू शकेल। 4 महिन्यापूर्वी जेव्हा आम्ही आयडियलचं सेंटर कोल्हापूरमध्ये ई लाईव्ह सेंटर स्टार्ट केलं तेव्हा आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वाटलं होतं की आयडियल ई लाईव्ह हा कन्सेप्ट मुलांपर्यंत पोहोचण्यात आम्ही कितपत यशस्वी होऊ। पण ज्या दिवशी आम्ही हे सेंटर स्टार्ट केलं त्या दिवसापासूनच आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय। इनफॅक्ट प्रत्येक विषयाच्या ज्या फॅकल्टीज आहेत, पर्टिक्युलरली सीए विषयाच्या ज्या फॅकल्टीज आहेत त्या इतक्या उत्कृष्ट आहेत की मुलांना इतकं समाधान मिळतं त्याच्यापासून। त्यामुळे प्रत्येक स्टुडंट जो आज यापूर्वी पुणे आणि मुंबईला जायचा विचार करत होता हायर एज्युकेशनसाठी, कोल्हापूरमध्ये सोय नसल्यामुळे त्यांच्यापुढे ऑप्शन नव्हता, त्यामुळे हे एज्युकेशनचा हा प्रकार बघितल्यापासून प्रत्येक स्टुडंटनी आता आमच्याकडचा जवळजवळ विचार करतोय की आता गरजच नाहीये पुणे किंवा मुंबईला जायची। हे सगळं एज्युकेशन कोल्हापूरमध्ये जर अवेलेबल आहे तर हायर फीज पेड करून किंवा राहायची सोय नसताना आपण दुसऱ्या गावी जायची गरज नाहीये। जर आपल्या होम टाउन मध्ये हे सगळं मिळतंय तर आय थिंक इट इज बेस्ट ऑप्शन असं प्रत्येक स्टुडंट आज विचार करतोय अँड दॅट इज पॉसिबल बिकॉज ऑफ आयडियल्स ई लाईव्ह। My name is Tapan Samant. I recently started, not recently I can say, but it has been nearly 9 months now that I've started a center in Chinchwad. The reason why I started Ideals eLife Center in Chinchwad was basically because Pimpri Chinchwad area where we have Ideals eLife Center now is pretty close by to Pune. We have a good number of colleges, we have a good number of students, we have a huge potential, but what lacks is the need or rather the coaching for professional and competitive exams. Even though being close to Pune, which is also known as the Oxford of East and is known by many other similar names, we face a huge shortage of faculty for professional exams. Working with Ideal, we have successfully breached this gap. We have been able to reach to students through this technology, giving them the best quality of education that a student can get in the big city as well. नमस्कार, माझं नाव अमोल नेरुरकर। मी आयडियल ई लाईव्हचा डोंबिवली ब्रँचचा फ्रँचायझी म्हणण्यापेक्षा खरं म्हणजे मी सेंटर इन्चार्जेस। प्रत्यक्षात बघायला गेलं तर आयडियल ही कन्सेप्ट जेव्हा सर्वप्रथम वालावलकर सरांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्हाला सांगितली त्यावेळेला मला ही कन्सेप्ट खूप आवडली, कारण मी स्वतः टेक्नॉलॉजीशी संबंधित असल्यामुळे मला ही कन्सेप्ट खूप आवडली। आज अनेक ठिकाणी आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला चांगले शिक्षक मिळणं हे फार कठीण वाटतं, किंवा जे शिक्षक आपल्याकडे शिकवायला येतात त्यांची स्किल्स खरोखर तेवढी इफेक्टिव्ह आहेत की नाही। आणि हे सगळं बघता डोंबिवलीसारख्या भागातून जो मुंबईपासून थोडा दूर आहे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगले शिक्षक मिळून मुलांचं चांगलं एज्युकेशन होणं हे फार आवश्यक आहे। हे लक्षात घेऊन मी आयडियलचं फ्रँचाइज घ्यायचा विचार केला आणि मार्च महिन्यामध्ये जेव्हा आयडियलची आम्ही ब्रँच सुरू केली तेव्हा ही ब्रँच सुरुवातीच्या पिरियडमध्ये खरोखर आम्हाला त्याचा म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळाला नाही। याला एकच कारण की टेक्नॉलॉजी जी लोकांना व्यवस्थित माहिती नव्हती। जेव्हा आम्ही ही टेक्नॉलॉजी दाखवण्याकरता विविध विद्यार्थ्यांना कॉलेजेसमध्ये जाऊन, इतर कोचिंग क्लासेसमध्ये जाऊन किंवा माहितीतल्या काही इतर डेटाबेसवरनं आम्ही मुलांबरोबर काम केलं तेव्हा बरीचशी मुलं ही टेक्नॉलॉजी बघण्याकरता आले आणि त्यांना ही टेक्नॉलॉजी आवडली। हळूहळू मुलांना ह्या टेक्नॉलॉजीची सवय व्हायला लागली आणि या टेक्नॉलॉजीमध्ये त्यांना सगळ्यात जास्त आवडतं ते ही टेक्नॉलॉजी एका चांगल्या शिक्षकांकडून शिकता शिकता जेव्हा कधीही त्यांना वाटतं ते शिक्षकांना आपले प्रश्न विचारू शकतात आणि त्या प्रश्नांचं त्यांना योग्य ते उत्तर विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी मिळू शकतं। हे खूप ॲडव्हान्टेजेस। त्याचबरोबर शिकवण्याची पद्धत, मुलांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या नोट्स, त्याचबरोबर मुलांच्या वेगवेगळ्या पद्धतीने ज्या टेस्ट घेतल्या जातात या टेस्टसुद्धा मुलांना फार उपयुक्त होतात, ज्या कारणाने त्यांचा कॉलेजमधला किंवा कुठच्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधला परफॉर्मन्स हा अति उत्कृष्ट येतो।